आयोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। उबाठाच्या 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। पावसाळी अधिवेशनापूर्वी ओम बिर्लांचा मोठा निर्णय। वांगचुक यांच्या समर्थनार्थ उबाठा पक्ष मैदानात दुपारी 4 वाजता दादरमध्ये आंदोलन। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। रामरक्षा म्हणायचं काम तुमचं, रामरक्षा करणं काम आमचं। उद्धव ठाकरेंचा भाजपसह फडणवीसांना टोला। जो रामाचा नाही तो कामाचा नाही हे ठाकरेंना समजलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। रामाची नको, आधी स्वतःची रक्षा करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं। मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन रद्द। आज शरण येण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। कल्याण न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे। नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा। 2 मुलांची चाकूने हत्या केल्यानंतर शिक्षक पित्याची आत्महत्या। मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून स्वतःचं कार नदीत पाडल्याचं उघड। अकोला बडनेरा रेल्वेत तरुणानं छेड काढल्याच्या प्रकरणाला नवं वळण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीच्या बहिणीनं मागितली तरुणाची माफी। मुलाच्या हातात बांगड्या भरून लावली होती लिपस्टिक। मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा हाणामारी। तरुण आणि तृतीयपंथीय यांच्यात जोरदार राडा। हाणामारीचं कारण अस्पष्ट। प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। भार नियमनाविरोधात चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक। महावितरण कार्यालयावर टेंभा मोर्चा। भार नियमनामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिक त्रस्त। महावितरणच्या कार्यालयाच्या प्रांगणात झोपा आंदोलन। अनेक गावांमध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 11 वीज पुरवठा खंडित। चांदीच्या पादुकांवर चोरट्याचा डल्ला। अकोल्याच्या वझे गावातल्या मंदिरातील प्रकार। चोरी करण्यापूर्वी पादुकांचं दर्शन। पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई। 1,42,000चा अवैध दारूसाठा जप्त। 7 जणांविरुद्ध गुन्हा। अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली जाणार। रेल्वेच्या धडकेत 6 हरणांचा जागीच मृत्यू। कन्हान भंडारा रेल्वे मार्गावरील घटना। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षींचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा। मंत्री आदिती तटकरे यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। वाढदिवसाला जाहिरात, होर्डिंग उत्सव नको। मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचं आवाहन। अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग। आगीत 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा। सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। श्रीकांत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट। फिफा विश्वचषकात इंग्लंडनं 3रं स्थान पटकावलं। रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 गोल फरकानं पराभव। फिफा विश्वचषकाचा आज महाअंतिम सामना। अर्जेंटिना आणि स्पेन आमने सामने। मेस्सी आणि यामलवर जगाच्या नजरा।